कोल्हापुरात चेन स्नॅचिंग करणाऱ्या 2 आरोपींना राजारामपुरी गुन्हे शोध पथकाने अटक केली। योगेश भानुदास पिसाळ वय वर्ष 30 व मयूर रमेश जाधव वय वर्ष 25 राहणार दोघेही बावची तालुका वाळवा जिल्हा सांगली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। त्यांच्याकडून 1,20,000 रुपये सोन्याचे 15 ग्रॅम वजनाचे मणिमंगळसूत्र, 90,000 रुपये किमतीची स्प्लेंडर मोटरसायकल, 45,000 रुपये किमतीचे ॲक्सेस मोपेड, 20,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल संच असा एकूण 2,75,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। याबाबतीत अधिक माहिती अशी की फिर्यादी स्वाती बळवंत कुलकर्णी वय वर्ष 82 राहणार 1182/65 अ ई वार्ड अशोक अपार्टमेंट माळी कॉलनी टाकाळा कोल्हापूर यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने हिसडा मारून घेऊन गेल्याबाबत तक्रार दाखल केली होती। या गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकारी यांनी याबाबत सूचना केल्या असता त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामपुरी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना फिर्यादीच्याकडून मिळालेल्या माहितीवरून अज्ञात आरोपीचा शोध घेतला। पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत यांना त्यांच्या खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी राहणार बावची तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील असल्याची माहिती मिळाली। गुन्हे शोध पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे 2 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावे विचारली असता योगेश पिसाळ आणि मयूर जाधव असल्याचे सांगितले। त्यांच्याकडे अधिक तपास केला असता या गुन्ह्याची त्यांनी कबुली दिली। पत्रकार परिषदेदरम्यान राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण बोलताना म्हणाले, स्वाती कुलकर्णी या साधारण 82 वर्षाच्या महिला टाकाळ परिसरात फिरत होत्या। त्यावेळेला अज्ञात 2 इसम आले आणि त्यांच्या गळ्यातली चेन ओढून हिसडा मारून चोरून नेली आणि 2 मोटरसायकलवरून पळून गेले। तो गुन्हा राजारामपुरी पोलीस ठाणे ते अज्ञात चोरट्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेला होता। त्याच्यानंतर दिनांक 18 रोजी वैकर कॉलनी येथे प्रमोदिनी हवालदार या 78 वर्षाच्या महिला चालत चाललेल्या असताना ह्यांचं पण याच पद्धतीनं 2 अज्ञात तरुणांनी मोटरसायकलवरनं येऊन त्यांची गळ्यातली चेन ओढून नेली ती। त्या संदर्भात शाहूपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता। तसेच या 10 ते 18च्या दरम्यान 13 ते 14 तारखेला शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतच मिरची हॉटेलच्या इथे एका महिलेचा गळ्यातलं सोन्याचा हार ओढण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता आरोपींनी, परंतु तो खोटा असल्यामुळे व प्रयत्न असल्यामुळे त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाणे येथे तक्रार दिलेली नव्हती। त्याचा तपास आम्ही करत होतो। आमच्या डीबी पथकातील अंमलदार संदीप सावंत म्हणून आहेत, त्यांना माहिती मिळाली की बावशी येथे राहणारे मयूर रमेश कांबळे आणि भानुदास पिसाळ हे 2 व्यक्तींनी या सर्व चेन स्नॅचिंगचे गुन्हे केलेले आहेत। त्या आधारे आपण तिथं सापळा लावला बावची या गावामध्ये आष्टा तालुका सांगली जिल्ह्यात आणि त्यांना आपण ट्रॅप लावून पकडले। त्यांनी सर्व गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे। यातील त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या 2 गाड्या व राजारामपुरी पोलीस ठाण्याकडील मुद्देमाल सर्व हस्तगत करण्यात आलेला आहे। या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन करत आहेत। ही कारवाई पोलीस निरीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस हवालदार कृष्णात पाटील, पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत, विशाल सिरगावकर, नितीन बागडी, सुशांत तळप, सत्यजित सावंत, सचिन पाटील आदींनी केली। वेदिका न्यूज प्रतिनिधी शिवाजी चव्हाण, कोल्हापूर।